तर एक मोठं पातेलं घ्यायचंय, त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल आपल्याला अगोदर गरम करून घ्यायचंय आणि इथे बोकडाचे पाय, हे कुठल्याही मटनच्या दुकानामध्ये तुम्हाला तो मटनवाला अगदी व्यवस्थित साफ करून देईल. तर ते घरी आणल्यानंतर त्याला एक 2-3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण त्याच्यावरती ना त्या हाडांवरती खूप बारीक बारीक केस असतात. तर ते 2-3 वेळेस पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्याला अगदी 2-3 मिनिटं गरम तेलात छान रीतीने फ्राय करून घ्यायचंय. एक असा लाईट गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत, हे बघा अशा रीतीने. तर त्याला छान रीतीने अगोदर फ्राय करून घ्यायचंय. आणि आता त्याच्यामध्ये जवळपास 2.5 लिटर पाणी आपल्याला टाकायचंय. 400 ते 500 ग्रॅम हे पाय असतात, त्याला 2.5 लिटर पाणी, हे माप लक्षात ठेवा. आणि आता त्या पाण्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा असा स्लाइस कट करून घ्यायचा आणि तो टाकायचा आहे. आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, तो देखील कट करून आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. अद्रक आणि लसण एकदम बारीक कापायचंय, प्रत्येकी 1-1 चमचा, तो देखील टाकायचा आहे. आणि त्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊ. आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि मीठ फक्त 1 चमचा टाकायचा. मीठ त्याच्यामध्ये सध्या जास्त टाकायचं नाही, कारण नंतर आपण त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकतो. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता गॅस मोठा करायचा आणि त्याला एक उकळी येऊ द्यायची आपल्याला. आता इकडे बघू शकता त्याला छान रीतीने उकळी आलेली. आता ते परत एकदा एकजीव करून घ्यायचंय सर्व. आणि त्याला मिक्स केल्यानंतर त्याला झाकण न लावता 5 तास आपल्याला अतिशय मंद आचेवर त्याला शिजवून घ्यायचंय. गॅस अगदी बारीक पाहिजे आणि 5 तास त्याला आपल्याला झाकण न लावता शिजवून घ्यायचंय. आणि 1 तासानंतर आपल्याला त्याच्यावरती अशी इम्प्युरिटी जमलेली दिसेल बघा, असा फेस दिसेल. तर तो फेस चमच्याच्या सहाय्याने आपल्याला काढून घ्यायचा आहे. वरच्यावर अगदी अलगद निघून जातो तो. तर त्याला प्रत्येकी 1 तासानंतर आपल्याला ही अशी इम्प्युरिटी त्याच्यातली काढून घ्यायची. ती इम्प्युरिटी म्हणजे त्या बोन्स मधली किंवा कुठलंही चिकन असो किंवा मटन असो, त्याच्यातली ती घाण असते, तर ती आपल्याला काढून घ्यायची. तर 5 तास अगदी कमी आचेवर शिजवल्यानंतर हे बघा जवळपास 70% पाणी आटलेलं आहे. आणि त्याच्या आजूबाजूचे जे बघा हे जे टिश्यू आहेत ना, हे सुद्धा किती सॉफ्ट झालेले आहेत. त्याच्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर आपण मस्त स्प्रिंकल करून घेऊ. खूप हेल्दी सूप आहे. ज्यांना कॅल्शियमची कमी त्यांच्यासाठी खूप छान असा ऑप्शन आहे हा. तर कुकर मध्ये अजिबात पाया सूप कधीच करायचं नाही. 5 तास शिजवल्यानंतर त्या हाडांमधलं कॅल्शियम, न्यूट्रिशन सर्व त्या सूप मध्ये उतरलेलं आहे आणि तो पिण्यासाठी इतका हेल्दी आहे. जी नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी एकदम उत्तम अशी मेजवानी आहे. तर नक्की एन्जॉय करा पाया सूप.